मित्रांनो नमस्कार। आपल्या भारतात प्रत्येक सणामागे एक खास गोष्ट आणि इतिहास दडलेला आहे। त्यातला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दसरा किंवा विजयादशमी। आज आपण जाणून घेणार आहोत दसरा का साजरा केला जातो आणि यामागे नेमकं ऐतिहासिक महत्त्व काय आहे। चला तर मग आपण दसऱ्यामागची गाथा काय आहे ते बघूया। 10 दिवस चाललेल्या युद्धाचा शेवट म्हणजे विजयादशमी। या दिवशी प्रभू श्रीरामांनी लंकेचा राजा रावणाचा पराभव करून माता सीतेची सुटका केली। तसेच देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून धैर्य व शक्तीचा विजय मिळवला। त्याचप्रमाणे आपण पुढची कथा ऐकणार आहोत, ती म्हणजे दसरा कसा साजरा केला जातो। महाराष्ट्रात आपटेची पाने सोने मानून एकमेकांना देतात। सोने घे सोने दे असं आपण बोलतो। वर्षभर लक्ष्मी वाढव, शस्त्रपूजन, वाहनपूजन व व्यवसायाच्या साधनांचे पूजन केले जाते। अनेक ठिकाणी रावण, मेघनाद व कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन करून वाईटांवर चांगल्यांचा विजय दर्शवला जातो। लहान मुलांच्या अक्षराभ्यासाची सुरुवात देखील याच दिवशी केली जाते। दसऱ्याचे खास महत्त्व। हा दिवस नवीन सुरुवातीसाठी सर्वात शुभ मानला जातो। विजयादशमी शिकवते की कितीही संकटे आली तरी सत्य व चांगुलपणाचा सामर्थ्य नेहमी जिंकतं। एकतेने आणि धैर्याने कुठलाही अडथळा पार करता येतो। यालाच म्हणतात दसरा। आपल्याला दसऱ्यापासून कोणती प्रेरणा मिळते। विजयादशमी आपल्याला सांगते की असत्य कितीही बलवान असेल तरी शेवटी विजय सत्याचाच होतो। मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। अशाच सुंदर कथा व माहितींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। बाय बाय।